मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंढरपूरच्या वारीचं रहस्य. गेल्या 800 वर्षापूर्वी सुरू झालेली ही वारी, पण ती सुरू करण्यामागचं खरं कारण काय होतं? लाखो लोक एवढ्या लांबून इथे का येतात? इथे सर्वजण एकमेकांना माऊली का म्हणतात? आणि रिंगण म्हणजे काय? पांढरा घोडा रिंगणाभोवती का पळतो? आणि वारी संपल्यावर हे सगळे लोक पुन्हा कुठे गायब होतात? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भरपूर अशा मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, वारी आज सुरू झालेली नाही. ही परंपरा 800 वर्षाहून जुनी आहे. संतांनी भक्तीचा मार्ग का निवडला? मित्रांनो, त्या काळात समाजात खूप भेदभाव होत होता. कुणी मोठा, कुणी छोटा असं संतांनी सांगितलं. विठ्ठलाच्या दारात सगळे सारखेच. तिथून ही वारी सुरू झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या चप्पल तेव्हा पालखीत ठेवल्या जातात, तेव्हा तो सोहळा होतो. तो सोहळा बघितला की अंगावर काटा येतो. मित्रांनो, वारीची तयारी काही 2 दिवसात होत नाही. शेतकरी आपलं पेरणीचं काम उरकतो आणि विठ्ठलाच्या वाटेला लागतो. घरातल्यांचा निरोप घेतानाचे ते क्षण खूप भावूक असतात. आळंदीतून माऊली माऊलीचा गजर करत जेव्हा पालखी बाहेर पडते, तेव्हा असं वाटतं की साक्षात भक्ती जमिनीवर उतरली आहे. मित्रांनो, इथून पुढचे 18 दिवस हे लोक आपलं घरदार सोडून पायी पायी फक्त विठ्ठलाचं नाव घेत चालतात. इथे ना झोपण्याची सोय असते, ना आरामाची सोय, तरी उत्साह मात्र गगनात मावत नाही. मित्रांनो, आता एक डोकं लावून विचार करा. लाखो लोकांसाठी जेवण कोण बनवतं? त्यांना पाणी कुठून मिळतं? मित्रांनो, इथे कोणतंही ॲप नाही किंवा कोणतंही मोठं ऑफिस नाही, तरी सगळं एकदम परफेक्ट चालतं. याला म्हणतात भक्तीची मॅनेजमेंट. प्रत्येक दिंडीचा स्वतःचा ट्रक, टँकर असतो. त्यात गॅस, धान्य आणि सगळं सामान असतं. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे चौकदार दादा असतात. त्यांची एक काठी हवेत हल्ली की लाखांचा जमाव एका सेकंदात शांत होतो. मित्रांनो, अशी शिस्त जगातील कोणत्याही मोठ्या सैन्यात सुद्धा बघायला मिळणार नाही. मित्रांनो, वारी म्हणजे काही पिकनिक नाही. कधी कडक ऊन असतं की घसा कोरडा पडतो, तर कधी एवढा पाऊस असतो की अंथरूण पांघरून सगळं भिजून जातं. चिखलात पाय अडकतात, पायाला मोठमोठे फोड येतात. पण मित्रांनो, कोणाच्याही तोंडावर त्रास दिसत नाही. प्रत्येक जण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतो. मित्रांनो, आजच्या स्वार्थी जगात माणुसकी कुठे शिल्लक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर एकदा वारीत या. इथे जात पात सगळं विसरून जातात लोक. इथे कुणी मोठा श्रीमंत माणूस सुद्धा लोकांना पाणी खायला आणून देतो. इथे अनेक माऊलींना मी भेटलो. कोणी 80 वर्षाचे आजोबा होते, तर कोणी 5 वर्षाचा लहान मुलगा. मी आजोबांना विचारलं, पाय दुखत नाही का? तर ते हसून म्हणाले, बाळा, पाय माझे आहेत, पण चालवणारा विठ्ठल आहे. मित्रांनो, हे ऐकलं की अंगावर काटा येतो. वारी ही फक्त भक्ती नाही, तर ती एक आनंदाची शाळा आहे. मित्रांनो, आता जे तुम्ही बघणार आहात ना,
ते बघून तुम्हाला धक्का बसेल. म्हणजेच याला म्हणतात रिंगण. रिंगण म्हणजे सर्व लोक एक ठिकाणी येऊन गोल रिंगण सारखे गोल बसतात. जेव्हा माऊलींचा घोडा सुसाट जोरात धावतो तेव्हा वारकऱ्यांच्या भावनांचा बांध फुटतो. मित्रांनो, तो घोडा जमिनीला टेकतो की नाही हे कळत सुद्धा नाही. तो घोडा गेल्यावर लोक तिथली माती उचलून कपाळाला लावतात. मित्रांनो, हा विश्वास आहे की श्रद्धा आहे. हा 10-15 मिनिटाच्या सोहळा पाहण्यासाठी लोक तासनतास उन्हात उभे राहतात. ही ऊर्जा येते कुठून हे खरंच एक रहस्य आहे. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, एवढं चालून दम येत नाही का? तर दम येतो, पण वारकरी तो नाचून घालवतात. वाटेत फुगडी, जिम्मा आणि भजन चालतात. बारुडांमधून लोकांना चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन रंगतात. मित्रांनो, वारी ही आनंदाच्या उत्सव आहे. इथे लोक एकमेकांचे पाय दाबतात, सुखदुःख वाटतात आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतात. आणि भरपूर लोक रस्त्याने फ्रीमध्ये या माऊलींना केळी, सफरचंद, पाणी असे बऱ्याच खाण्याच्या गोष्टी फ्रीमध्ये वाटतात. काही लोक आपल्या घरी दिंडीला पंगत देतात, म्हणजेच पूर्ण दिंडीला जेवण देतात. शेवटी 18 ते 20 दिवसानंतर पायी प्रवासानंतर समोर दिसतं ते विठुरायांचं शिखर. मित्रांनो, तो क्षण असा असतो की डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. चंद्रभागेच्या वाळवंटात जेव्हा लाखो वारकरी आराम करतात तेव्हा ते दृश्य स्वर्गापेक्षा सुंदर दिसतं. चंद्रभागेत अंघोळ केल्यावर सगळा थकवा कुठल्या कुठे पडून जातो. विठ्ठलांचं लांबून दर्शन झालं तरी वारकऱ्यांना खूप छान आयुष्य पूर्ण झालं असं वाटतं. विठुरायाला भेटल्यावर मिळणारा तो आनंद शब्दात सांगता येत नाही. तर मित्रांनो, वारी आपल्याला काय शिकवते? वारी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, माणूस म्हणून जगायला शिका. इथे कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. इथे सगळे एकमेकांचे असतात. एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, दुसऱ्यांच्या दुःखात उभं राहणं आणि आनंद वाटून घेणं, हीच खरी वारी आहे. मित्रांनो, हीच माणुसकी आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आणली पाहिजे. तर हे जग किती सुंदर होईल, जरा विचार करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर आपल्या मातीचा, आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, जय हरी विठ्ठल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.